त्या काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये ज्या कर्मा राहिला होता तो कदाचित समोर येत आहे. सम कनेक्शन और फिलिंग्स फील लाईक इकोज फॉर्म ऑफ, असं तुम्हाला वाटत असेल का अरे ही गोष्ट तर पहिलेही घडून गेलेली आहे, असं काहीतरी झालं आहे की ते आधीही घडून गेलेलं आहे, असं ज्यावेळेस होतं ह्या ठिकाणी आपण एकदा पहिले आलो होतो असंही वाटतं, ही घटना याआधी घडून गेलेली आहे असंही वाटतं. तर हा पास्ट लाईफच्या ज्या काही गोष्टी असतात त्या पुन्हा पुन्हा रिपीट होताना इथे आपल्याला दिसून येत आहे. सो पास्ट लाईफ इकोज प्रतिध्वनी. सो काही कनेक्शन जे आहे ते तुमच्या पास्ट लाईफचे आहे असं येथे इंडिकेट होत आहे. तुमच्या अराउंड खूप जास्त सर्कल ऑफ ड्रामा आहे, खूप ड्रामाटिक लोक तुमच्या अराउंड आहेत असं येथे दिसून येत आहे. खूप ड्रॅमॅटिक म्हणजे नाटक करणारे स्पेल वर्क्स केले जात आहे तुमचं नाव घेऊन फोटोवरती किंवा अशा काही करतात लोक ना तांत्रिक क्रिया. तो येथे दिसून येत आहे की बघा काहीतरी अशा गोष्टी घडतात आहे परंतु ते आपल्याला दिसत नाही. सो आपण विश्वास ठेवत नाही परंतु त्या गोष्टी असतात जे आपल्याला दिसत नाही म्हणजे ते घडतच नाही असं थोडीच आहे. आता काही जे आवाज आहेत ते काही प्राण्यांनाच ऐकू येतात म्हणजे ते आवाज आहेत ना परंतु तिथे. सो त्याला आपण अवश्राव्य ध्वनी शेअर करा, काही जर्नलिंग करा. जर्नलिंग वही घ्या, एखादी डायरी घ्या, त्यामध्ये तुमच्या भावना नमूद करा, तुमचे जे काही मनामध्ये विचार आहेत ते नमूद करा. माता महालक्ष्मीला जे कोणी कोल्हापूर साईडचे आहे मे बी त्यांची एनर्जी येथे खूप जास्त इंडिकेट होत आहे. शिवशक्तीची ऊर्जा येथे आहे तर ही ऊर्जा जी आहे कोल्हापूरच्या संदर्भामध्ये आहे जेथे माता महालक्ष्मीचं शक्तीपीठ आहे. तर एक मोठं शक्तीपीठ आहे 3.5 शक्तीपीठातलं. तर त्यांचं तुम्ही शुक्रवारी जाऊन जे काय आहे ते तुम्हाला तेथे सेवा करण्याची गरज आहे. महालक्ष्मी अष्टक म्हणण्याची गरज आहे या सध्याच्या ऊर्जामध्ये. नेगेटिव्ह ऊर्जांचा जो काही प्रभाव आहे तर तो दूर होण्यासाठी माता महालक्ष्मी सुद्धा येथे तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. एक चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रोटेक्शन मिळत आहे. हनुमान बाबांचं त्याचबरोबर आपल्याला येथे दिसून येत आहे अटॅचमेंट. अटॅचमेंट म्हणजे काय, मोहच आहे ना त्या व्यक्तींचा, त्या लोकांचा, की कोणीतरी आपल्याला असं पाहिजे की त्याच्यामध्ये आपण आनंद शोधतोय. तर इथे डिवाइन तुम्हाला काय सांगत आहे मग इथे शिवशक्तीची ऊर्जा काय आहे, तुमचा आनंद जो आहे तो तुमच्यामध्येच आहे, तुम्हाला बाहेर शोधण्याची गरज नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी ह्या व्यक्तीसोबत बोललो, ह्याच्यासोबत फ्रेंडशिप केली किंवा ह्या नातेवाईकाकडे गेलो किंवा ह्याच्यासोबत जाऊन थोडंसं त्याला दिलं किंवा त्याचे शेअरिंग केलं काही तर त्या व्यक्तीला आपल्याविषयी काहीतरी चांगलं वाटेल, तर नाही, ती व्यक्ती तुमचा फायद्यापुरता विचार करत आहे. ती फक्त तुमचं ऐकून घेत आहे. त्यालाही माहिती ह्या व्यक्तीला आपल्याशिवाय कोणी पर्याय नाही, ह्या व्यक्तीला आपल्याला बोलल्याशिवाय होतच नाही. तर येथे तुम्हाला डिव्हाइन शिवशक्ती गाईड करत आहे की तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या एकत्रित करा, म्हणजे शिवशक्तीमध्ये या. हाय, हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज तुमच्या अराउंड एनर्जीज काय आहेत, तसेच त्यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स कोणाचं मिळते ते आपण आज चेक करणार आहोत. तर पाहूया कार्ड्स काय मिळतात आज तुमच्यासाठी, एनर्जीज काय आहे. लेट्स सी, पाहूया. All negative energy send it back to sender, return to sender, multiply by 1000 times. Om Namah Shivaya, Har Har Mahadev, Sri Swami Samartha, my angel spirit guides, divine energies, please guide me in this reading. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. Shivji, please guide me and protect me. My ancestors, my ascending masters, please protect me. All positive energies, please come and protect me. तर पाहूया तुमच्या अराउंड कुठल्या एनर्जीज आहेत आज, चेक करूया आपण. तोपर्यंत तुम्हीही तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. डिवाइन प्लीज गाईड मी, कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे. डिवाइन प्लीज गाईड मी. ओके, ठीक आहे. आपण 5 कार्ड्स घेतलेले आहेत येथे. 5 कार्ड्स येथे घेतलेले आहेत तर दिसून येत आहे डेव्हिलची एनर्जी आलेली आहे अँड बॉटमला किंग ऑफ सॉर्ड्सची एनर्जी आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही खूप जास्त ओव्हर थिंकिंग करत आहात, कशाचा तरी खूप जास्त विचार करत आहात, बर्डन आहे तुमच्यावरती. काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मनासारख्या होत नाहीयेत किंवा बरेच दिवस झाले तुम्ही आता कंटाळलेले आहात. एक सगळ्यांचं म्हणतात ना, घरामध्ये जे कोणी मोठं असतं ते सतत
सगळ्यांच्या जबाबदारी स्वीकारून सगळ्यांच्यासाठी करून एक प्रकारे त्याही व्यक्तीला निराशा जाणवते. कितीही पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी असं वाटतं की हे असं किती दिवस चालणार आहे. आपल्या स्वतःसाठी काय आहे, आपण तर सगळं दुसऱ्यांसाठीच करत आहोत, परंतु आपल्या स्वतःसाठी काय आहे, अशा प्रकारचा विचार मनामध्ये येतो. कारण की येथे असू शकतं फॅमिलीमध्ये सध्या फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, आर्थिक अडचणी आहेत. तसेच असू शकतं काही विवाह किंवा इतरही गोष्टींचं टेन्शन आहे. घरामध्ये खर्च खूप मोठा होणार आहे, अशाही प्रकारची ऊर्जा येथे दिसून येत आहे. काही सेलिब्रेशन आहे येत्या काळामध्ये, भविष्यामध्ये लग्न, वाढदिवस, साखरपुडा किंवा इतरही गोष्टींचं टेन्शन बर्डन तुमच्या अवतीभोवती आहे. किंवा रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा येथे ऊर्जा आपल्याला थर्ड पार्टी सिच्युएशनच्या दिसून येत आहे. असू शकतं तुमचे जे पार्टनर आहे त्यांच्याविषयीच्या ह्या ऊर्जा आहेत. तर येथे नक्की तुम्ही डिवाइनचं खूप जास्त कार्य करता, डिवाइनच्या एनर्जीमध्ये तुम्ही टॅपिंग झालेले आहात. येथे पॉझिटिव्ह कार्य करताना तुम्ही दिसून येत आहात, डिवाइनशी कनेक्टेड आहात, पॉझिटिव्ह ऊर्जांशी कनेक्टेड आहात. त्यामुळे जे आहे असू शकतं ह्या गेल्या 2-3 दिवसामध्ये असा काही नेगेटिव्ह अटॅक तुमच्यावरती झालेला असू शकतो, परंतु तुमचं तिकडे लक्ष नव्हतं. असू शकतं तुम्ही खूप जास्त तुमच्या कामामध्ये बिझी आहात, परंतु येथे हायली इंडिकेटिंग ऊर्जा म्हणजे खूप जास्त ऊर्जा तुमच्या कार्यक्षेत्राशी निगडीत आहे किंवा तुमच्या फॅमिलीच्या रिलेटेड लोकांची ऊर्जा येथे आपल्याला पकडण्यात आलेली आहे. कारण की येथे दिसून येत आहे तुमच्याविषयी तुमच्या माघारी येतं काही ना काहीतरी बोललं जात आहे, तुमच्याविषयी काही ना काहीतरी चर्चा सत्र सुरू आहे असंही येथे दिसून येत आहे. किंवा कोणीतरी असं आहे जी कसंही करून तुमची ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मे बी तुम्ही त्यांच्यापासून दूर झालेले आहात, तुम्ही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहात, एक शांतपणे तुम्ही जीवन जगत आहात. तुम्हालाही माहिती आहे की तुमच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे इथून मागं ते चुकीचं घडलेलं आहे. तुमच्या हक्कांपासून तुम्हाला नेहमी दूर ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही जसं मे बी तुम्ही बालपणापासूनच अशा काही गोष्टींना तुम्ही तोंड देत आहात जे की ते तुम्हाला डिझर्व नव्हत्या करत, त्या गोष्टी तुमच्यासाठी नव्हत्या, परंतु तरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही समजूतदारपणा दाखवलेला आहे. लहानपणी सुद्धा ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये मोठे असाल किंवा छोटे असाल, परंतु तरी सुद्धा तुमच्याकडेच सगळ्या जबाबदाऱ्या होत्या, तुम्हालाच ते सगळं पेलावं लागत होतं. आणि नंतरही आफ्टर मॅरेज सुद्धा असू शकतं तुमचे पार्टनर जे आहे ते खूप जास्त इमॅच्युअर आहेत किंवा त्यांनी कधी तुम्हाला समजून घेतलं नाही किंवा तुमच्या ऊर्जा आणि त्यांच्या ऊर्जा कधी फ्रिक्वेन्सी कधी जुळलीच नाही आणि त्यामुळे जे तुम्ही सांगत होता ते त्यांना कळलं नाही, जे ते करत होते ते तुम्हाला आवडतही नव्हतं, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याशी मॅच करण्याचा प्रयत्न केला आणि खूप तुम्ही ह्यामध्ये स्ट्रगल केलेला आहे. आताही असू शकतं मुलांच्याही बाबतीमध्ये अशी स्थिती होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही खूप जास्त विचार करत आहात, टेन्शनमध्ये आहात. इथून मागे तुम्ही खूप जास्त त्या लोकांना सुधरवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुमच्या मे बी माहेरी असतील, सासरे असतील, तुमचे पार्टनर असतील, तुमचे मुलं असतील, यांच्याविषयी तुमचं एक भविष्याचा तुम्ही खूप जास्त विचार करता त्यांच्या. तुम्हाला असं वाटतं की माहिती नाही ह्या लोकांचं पुढं काय होईल आणि सगळं पुन्हा आपल्यावरतीच येईल का काय, अशाही प्रकारच्या तुम्हाला जबाबदाऱ्या ज्या आहेत सतावत आहे. कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा असू शकतं तुमच्या बाबतीत अन्याय झालेला आहे. तुम्हाला जे तुमचं डिझर्विंग स्थान होतं म्हणजे तुम्हाला तुमच्या योग्यतेचं जे स्थान होतं त्यापासून तुम्हाला दूर ठेवण्यासाठी काही राक्षसी लोकांनी, निगेटिव्ह लोकांनी, तुमच्या बाबतीमध्ये नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांनी खूप जास्त प्रयत्न केलेला इथे दिसून येत आहे. जसं तुम्ही त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला, तुमचं एक हाय स्टेटस होतं, तुमचं एक स्थान जे आहे उच्च स्थान आहे, परंतु तेथे कुठेतरी तुम्हाला निग्लेक्टेड फील केलं गेलं. एखाद्या वेळेस असू शकतं तुमच्या अराउंड सतत अशा डेव्हिल एनर्जी ज्या आहेत कार्यरत आहेत, कारण की तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात, डिवाइनचं कार्य तुम्ही करता, परमेश्वराचं तुम्ही कार्य करता. तर येथे दिसून येत आहे बघा, असं म्हणतात देव, देश आणि धर्म यांच्यासाठी जो काम करतो तो कधीही जीवनात अयशस्वी होत नाही. होतं, उशीर होतं त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस मिळण्यासाठी, परंतु त्यांना सक्सेस मिळतंच, आयुष्यामध्ये त्यांना मोठं स्थान मिळतंच. तर येथे दिसून येत आहे येथे तुमच्या ऊर्जा सध्याच्या ज्या आहेत, तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात, परमेश्वराशी कनेक्टेड आहात, काहीतरी कार्य जे आहे ते तुमचं सुरू आहे. तसेच येथे फॅमिलीमध्ये सुद्धा असू शकतं तुमचे जे कोणी रिलेटिव्ह आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही एक तुमच्या मनामध्ये सतत ममत्व भाव राहिलेला आहे, एक पॉझिटिव्हिटी राहिलेली आहे, सतत तुम्ही त्यांच्याविषयी चांगला विचार केलेला आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या अडचणी त्यांच्या अडचणी होत्या त्यावेळेस तुम्ही त्यांना मदतही केलेली आहे, त्यांना प्रत्येक वेळेस मदतीचा हाकही दिलेला आहे, परंतु येथे ज्यावेळेस तुमची वेळ येते त्यावेळेस त्यांनी मात्र 2 हात लांब राहा यांच्यापासून, अशाच प्रकारचं वर्तन त्यांनी ठेवलेलं आहे. असू शकतं तुम्ही अक्षरशः मरण्याच्या कॅटेगरीमध्ये आलेला असाल, इतकी वेळ तुमच्यावरती खराब आलेली असेल, तरी सुद्धा त्या लोकांनी तुम्हाला हास्यास्पद घेतलेलं आहे. तुम्हाला एक असू शकतं तुम्हाला त्यांनी समजूनच घेतलं नाही, त्यांना वाटत होतं कदाचित ही व्यक्ती जी आहे
खोटं सांगत आहे किंवा काहीतरी चुकीचं सांगत आहे, तर अशाही लोकांची ऊर्जा येथे जाणवत आहे. तर येथे तुमचे नातेवाईक, तुमचे घरातीलच जी लोक आहेत त्यांनी कधीही तुम्हाला समजून घेतलेलं नाहीये. कारण की कुणालाही असं वाटत नाही की आपल्यापेक्षा मोठं कुणीतरी असावं, आपल्यापेक्षा कुणाला तरी श्रेष्ठ म्हणावं. एवढी आता कलियुगामध्ये एवढं मोठं मन तर राहिलेलं नाही लोकांचं. सो येथे दिसून येत आहे, लोकांचं तरी असेल एखाद्या वेळेस, परक्या लोकांचं तरी असेल, परंतु जे घरातीलच असतात त्यांना मात्र हे सहनच होत नाही की कुणीतरी आपल्यापेक्षा चांगलं करतंय किंवा आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ कार्य करतंय. तर येथे नक्की अशाही ऊर्जा आहे ज्यांनी खूप खालच्या पातळीला येऊन तुम्हाला काही ना काहीतरी बोललेलं आहे किंवा काहीतरी तुमच्या मनाला दुःख होईल असं काहीतरी बोललेलं आहे तुमच्याविषयी. येथे दिसून येत आहे प्रश्न जे आहेत जे तुमच्या मनामध्ये आहेत, तर त्याविषयी ह्या 2-3 दिवसामध्ये ऊर्जा ज्या आहेत खूप निगेटिव्हली कार्य करत आहेत. आणि कदाचित तुम्हाला त्याचे सायन्स अँड सिम्पटम्स कळाले असतील का कळालेही नसतील, तुम्ही तुमच्याच ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहात असंही येथे इंडिकेट होत आहे. सो तुम्ही जे काही डिव्हाइनचं कार्य करत आहात, सो त्याच्यामुळे सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्यामुळे तुम्ही वाचलेले आहात. सो हा जो निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव होता खूप स्ट्रॉंगली तुमच्यावरती इंडिकेट होत आहे किंवा झालेला आहे. कोणतरी मेल पर्सन आहे, त्याचबरोबर फिमेल पर्सन सुद्धा असण्याची शक्यता आहे. परंतु मास्टर माइंड येथे आपल्याला कोणीतरी पुरुष व्यक्ती येथे दिसून येत आहे, जे की तुम्हाला काहीतरी मिळणार होतं. तुम्हाला काहीतरी प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये किंवा एखादं करिअरच्या संदर्भामध्ये एखादी चांगली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येणार होती, परंतु तरी सुद्धा ह्या नेगेटिव्ह ऊर्जेमुळे ज्या आहेत ह्या गोष्टींना आता थोडासा ब्रेक लागलेला आपल्याला इथे दिसून येत आहे. काहीतरी जे आहे ते थांबलेले इथे आपल्याला दिसून येत आहे. तर या सर्व एनर्जी ज्या आहेत त्या नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव येथे आपल्याला तुमच्या अराउंड दिसून येत आहे. कारण की हे तुमचे कार्ड्स आहेत, ज्यांना ज्यांना रेझोनेट होईल त्यांनी हे मेसेज घ्यायचे आहेत किंवा ज्यांना रेझोनेट होईल त्यांनीच घ्या, जेवढे रेझोनेट होईल तेवढेच घ्या. सो ह्या अशा प्रकारच्या ऊर्जा आहे तुमच्या अराउंड. काही लोक जे आहेत चर्चा करताना आपल्याला इथे दिसून येत आहे, जो की तुम्ही मॅनिफेस्टेशन करता, जे की तुमचे मॅनिफेस्टेशन कंप्लीट होतात. मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्ही जे काही डिव्हाइनशी कनेक्टेड आहात, तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तो डिव्हाइन पूर्ण करतं. कारण की तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, प्रेम आहे, पैसा आहे, स्थान आहे, उच्च स्थान आहे, प्रतिष्ठा आहे, एक मॅग्नेटिक तुमचा ओरा आहे, एक इन्फिनिट तुमच्यामध्ये पॉवर आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहात कारण की तुमच्यामध्ये मॅजिशियनची ऊर्जा आहे. तुम्ही शिवजींशी कनेक्टेड आहात किंवा एखाद्या मोठ्या सत्तेशी तुम्ही कनेक्टेड आहात असंही येथे इंडिकेट होत आहे. आणि त्यामुळे ज्या ह्या नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव तुमच्यावरती होत आहे. असू शकतो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की देवा आम्हालाच का एवढं सहन करावं लागतं, आम्हालाच का ही वेळ येते की आम्ही याला सुधरावा त्याला सुधरावा, ह्याच्या जीवनात चांगलं करावं त्याच्या जीवनात चांगलं करावं, पण आमचं काय, आमच्याविषयी कोण काय विचार करतोय का नाही, आम्ही का सहन करायचं. आम्ही लहानपणापासून असू शकतं हेच सहन करत आलेलो. लहानपणी सुद्धा आम्ही, बालपणी सुद्धा आमच्या घरी सुद्धा असंच होतं की आम्हाला सगळं आई वडिलांचं सुद्धा आम्हाला सहन करावं लागत होतं. त्यानंतर बहीण भावंडाचंही आम्हाला सहन करावं लागतं. त्यानंतर आमचं लग्न झालं, त्यानंतर पार्टनर कुणी असो मेल फिमेल त्यांचंही आम्हाला सहन करावं, त्यांचे आम्हालाच नखरे सहन करावं लागले. तर म्हणजे याचा अर्थ समजूतदारपणाचा ठेका काय आम्हीच घेतलाय का. सो अशाही प्रकारची ऊर्जा येते थोड्याशा अँग्रीच्या ऊर्जा सुद्धा येते दिसून येते. तर हे सर्व काय आहे, बिकॉज तुम्ही डिव्हाइनशी कनेक्टेड आहात, तुमच्यामध्ये ती पॉवर आहे, तुमच्यामध्ये ते क्षमता आहे, तुमच्यामध्ये ती सर्व गुण डिव्हाइनने दिलेले आहेत. सो येथे दिसून येत आहे तुम्ही ओल्ड सोल आहात, ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहात. खूप तुम्ही स्ट्रगल सहन केलेला आहे जीवनामध्ये, वेटिंग खूप जास्त राहिलेली आहे. अजूनही तुम्हाला हीच चिंता आहे की जे पाहिजे आहे ते आयुष्यात नाही आणि जे नाही पाहिजे तेच आयुष्यामध्ये राहून समोर येत आहे. आणि कोणीतरी खूप जास्त मागे लागल्यासारखं असं वाटतं की ही लोक अशी एखादं रक्तपिपासू जसं असतात, जे दुसऱ्यांचं रक्त पितात त्याला काय बोलतात, एनर्जी वॅम्पायर सारखी लोक तुमच्या अराउंड असण्याची शक्यता आहे, जी सतत तुमच्या एनर्जीवरती कनेक्टेड आहेत, तुमच्या एनर्जीवरती ते डिपेंडेंट आहेत. असे काही बांडगुळासारखे लोक तुमच्या अराउंड दिसून येत आहेत आणि त्यांची ऊर्जा आज येथे पीक झालेली आहे. 2-3 दिवसापूर्वी असू शकतं अशी काही घटना घडलेली आहे किंवा ह्या 2-3 दिवसामध्ये अशी काही घटना घडलेली आहे की ज्यामुळे ऊर्जा ज्या आहेत त्या तुमच्या येथे नकारात्मक झालेल्या दिसून येत आहे. एक प्रकारे बर्डन तुम्ही फील करत आहात. मे बी काही स्वप्न वाईट तुम्हाला पडत आहे किंवा घटना ज्या आहेत त्या तुमच्या अराउंड ज्या आहेत त्या थोड्याशा येथे वाईट घडलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. सो ही जी स्ट्रेंथ आहे तुमच्यावरती, तुमच्या अराउंडच्या जी काही लोक आहेत त्यांची ऊर्जा येथे फिक्स झालेली आहे. तर पाहूया हे सर्व काय आहे. ओम नमः शिवाय, हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय मा काली.
जय शिवशक्ती. लेट्स सी, चेक इट आउट. असू शकतं काही ज्या गप्पा आहेत तुमच्या बाबतीमध्ये चहा पिता पिता घडत आहेत असंही येथे दिसून येत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओके, तर येथे दिसून येत आहे फेडेड ऑफ कन्सर्न. समवन कन्सर्न मे बी नॉट बी सिन्सिअर, हायडिंग अल्टेरियर मोटिव्स. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापासून लपवण्यात आलेल्या आहे, जे तुम्हाला दाखवलं जात आहे ते एक मास्क खाली झाकलेला आहे. तुमच्यासमोर ज्या गोष्टी आहेत त्या अजून रिव्हील झालेल्या नाहीत. सो असू शकतं भविष्यामध्ये काही गोष्टी तुमच्या पुढे रिव्हील होणार आहेत. काही हिडन मोटिव्ह आहेत त्या लोकांचे. काही हिडन मोटिव्ह मीन्स सत्य जे आहे ते झाकलेलं आहे, लहानपणापासून झाकलेलं आहे. तुम्हाला जे दिसतंय, तुम्हाला जे जाणवतंय, जे तुम्ही त्यांच्याशी इमोशनली त्यांच्यावरती डिपेंडेंट आहात अशा लोकांवरती, ज्यांना तुमच्याविषयी कधी ममत्व भाव नव्हताच, ज्यांना कधी तुमच्याविषयी इमोशनल फिलिंग्स नव्हत्या, ज्यांना कधी तुमच्याविषयी कधी असं असतं ना, घरामध्ये सुद्धा असतं, एखादं लाडकं असतं आणि एखादं बिलकुल अप्रिय असतं. त्याच्यामध्ये काही चूक असते असं नाही, परंतु ते त्यांना त्याच्याविषयी भावनाच जाणवत नाही. तर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व इथे इंडिकेट झालेले आहे. काही गोष्टी सिक्रेटली तुमच्या बाबतीत ठेवण्यात आलेल्या आहे. कीपिंग सिक्रेट्स, गार्ड सिक्रेट्स ऑर बे आस्क टू कीप वन. तर कुणाला तरी सुचवण्यात येत आहे की तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या जाऊ नये, काहीतरी तुमच्यापासून लपवण्यात येत आहे. सायलेंट अंडरस्टँडिंग, अनस्पोकन अंडरस्टँडिंग क्रिएट्स अ डीप कनेक्शन. तर असू शकतं कुणीतरी व्यक्ती जी आहे ती तुमच्याशी खूप जास्त डीपली कनेक्टेड सुद्धा असण्याची शक्यता आहे. तर ही तुमच्या अराउंडची एनर्जी आहे, हिडन ट्रूथ. ओके, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापासून लपवण्यात आलेल्या आहे. मागे चोरी छुपे काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये करण्यात येथे येत आहेत. ओके, तुम्ही असू शकतो खूप जास्त पॉझिटिव्ह कार्य करत आहात, कीप रेडिएटिंग पॉझिटिव्ह एनर्जी अँड इन्फ्लुअन्स. तुम्ही इन्फ्लुएन्सर असणार आहात, सोशल मीडियावरती कार्यरत आहात किंवा इतरही ठिकाणी बाहेरही तुमचा सोशल स्टेटस चांगला आहे आणि तुम्ही लोकांची मदत करता, एक पॉझिटिव्हिटी तुम्ही स्प्रेड करता, लोकांमध्ये सकारात्मकता तुम्ही पसरवता. सो त्यामुळे सुद्धा एक ज्वेलसी वृत्ती तुमच्या बाबतीमध्ये येथे दिसून येत आहे. ओके, हिडन अजेंडा, काही हिडन छुपा अजेंडा आहे जो तुम्हाला कळालेला नाही. हिडनच गोष्टी खूप जास्त येथे येत आहे. इथे आपल्याला सरडा दिसत आहे. मे बी कोणीतरी जे आहे सरड्यासारखा रंग बदलतंय, एक तुमच्या पुढे एक दाखवतं, नंतर परत एकदा येऊन पाया पडतंय, पुन्हा येऊन परत तुमच्याच विरोधात काही ना काहीतरी बोलतं. तर अशाही प्रकारची लोकांची ऊर्जा तुमच्या आजूबाजूला दिसून येत आहे. काहींनी खूप जास्त चुकीचं बोललेलं आहे तुमच्याविषयी असं इथे इंडिकेट होत आहे, परंतु त्या लोकांना मात्र पछतावा बिलकुल नाहीये. किती काय बोलले तर काय नाही ह्याचं पण त्यांना भान नाही. अशा प्रकारची लोक असू शकतात. कारण की मीच कसा शहाणा आहे, मीच कसा मोठा आहे, किंवा मीच किती शहाणी आहे, किंवा मलाच कसं सगळं समजतं, अशा प्रकारची लोक आहेत. असू शकतं तुम्ही साधे भोळेपणामध्ये काही गोष्टी सांगितल्या असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये इथून मागे घडून गेल्या असतील अशा काही गोष्टी. सगळ्यांचंच काय आयुष्य पूर्ण सरळ असं झालं, रोलर कोस्टर आहे आयुष्य म्हणजे. तर कधी वरती जातं, कधी खाली येतं. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये चढ उतार खूप जास्त तुम्ही पाहिले असतील, परंतु त्यावरून तुम्हाला इथे जज केलं जात आहे. तुमची जी काही व्हॅल्यू आहे ते ह्या लोकांना कधीही समजणार नाही. सो अशाही प्रकारची ऊर्जा इथे इंडिकेट होत आहे. सो खूपच मिसअंडरस्टँडिंग तुमच्या बाबतीमध्ये क्रिएट करणारे लोक आहेत. क्लिअरिंग ऑफ मिसअंडरस्टँडिंग थ्रू कम्युनिकेशन. सो क्लिअरिंग द एअर. तर इथे दिसून येत आहे डिवाइन जे आहे ते ह्या गोष्टींवरती खूप जास्त लक्ष ठेवून आहे की तुमच्या बाबतीमध्ये इतर ठिकाणी काय चर्चा होत आहे. आणि जर ह्या अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने तुमच्याविषयी मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर येथे डिवाइन त्यांना धडे देणारच आहे ना. आणि दिसूनच येत आहे, आपल्याला दिसतंय की जे तुमच्या बाबतीमध्ये चुकीचं बोललेलं आहे, जे तुमच्या बाबतीमध्ये नकारात्मकता पसरवत आहे किंवा तुमच्या मनातही नव्हतं, असू शकतं काही गोष्टी अशाही घडल्या असतील, तुम्ही त्या गोष्टी नकळत केल्या असतील, परंतु ते जे काही करत आहे ते मात्र जाणून बुजून करत आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे त्यांना मात्र डिवाइन वेळोवेळी धडे देत आहे. वेळोवेळी त्यांना काही ना काहीतरी असे प्रसंग त्यांच्या पुढे उभे करत आहे जे त्यांना ते मानायला तयार नाही आहेत की हे सगळं का होत आहे. त्यांना वाटतं इट्स अ सायंटिफिक किंवा लॉजिकल, त्यामध्ये दिमाग खूप जास्त लावत आहे ते. परंतु येथे ह्या ज्या काही गोष्टी घडत आहे, तुम्ही एखाद्याच्या विषयी वाईट जरी चिंतत आहात तर तुम्हाला त्याचे परिणाम तर भोगावेच लागणार आहे.
कुणाला असं वाटत नाही की आपल्या पुढं कुणी जावं किंवा आपल्यासारखं कुणी व्हावं. ऍक्च्युली स्वतःचं भरून घेतलंय, भरपूर काही असू शकतं, स्वतःचे घरं भरून घेतलेत, परंतु दुसऱ्याचं मात्र थोडंसं काही चांगलं व्हायला लागलं का ते पाहावलं जात नाही. अशाही प्रकारची काही लोक असू शकतात, तुमच्या घरामधील असू शकतात, तुमच्या भावकीमधील असू शकतात, नातेवाईकामधील असू शकतात. तर स्वतःला किती मिळू दे कमीच आहे. आज 10 लाख मिळाले, उद्या 5 लाख मिळाले, उद्या 4 एकर वावर घेतलं, नंतर 5 एकर घेतलं, नंतर 10 एकर, परंतु दुसऱ्याने काही घ्यायचं म्हटलं की मग लगेच त्यांना पोटदुखी सुरू होते. तर असू शकतं सध्या तुम्ही किंवा ती लोक सुद्धा काही इनर कॉन्फ्लिक्टमध्ये, स्वतःच्याच मनाशी भांडण त्यांचं सुरू आहे. असू शकतं तुम्हालाही काही गोष्टींच्या बाबतीमध्ये डिसिजन घेण्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन जाणवत आहे. इनर कॉन्फ्लिक्ट मेक्स डिसिजन मेकिंग डिफिकल्ट. काही निर्णय तुम्ही घेण्याच्या तयारीमध्ये आहात, परंतु तो घेण्यासाठी सध्या जे आहे कॉन्फ्लिक्ट, मनामध्ये तुमचं भांडण सुरू आहे असंही येथे दिसून येत आहे. मनाचंच तुमच्या भांडण सुरू. हे सर्व काय आहे? पास्ट लाईफ इको. तर पास्ट लाईफमध्ये ह्या काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये ज्या कर्मा राहिला होता तो कदाचित समोर येत आहे. सम कनेक्शन ऑर फिलिंग्स फील लाईक इकोज फॉर्म ऑफ. असं तुम्हाला वाटत असेल का अरे ही गोष्ट तर पहिलेही घडून गेलेली आहे, असं काहीतरी झालं आहे की ते आधीही घडून गेलेलं आहे, असं ज्यावेळेस ह्या ठिकाणी आपण एकदा पहिले आलो होतो असंही वाटतं, ही घटना याआधी घडून गेलेली आहे असंही वाटतं. तर हा पास्ट लाईफच्या ज्या काही गोष्टी असतात त्या पुन्हा पुन्हा रिपीट होताना इथे आपल्याला दिसून येत आहे. सो पास्ट लाईफ इकोज प्रतिध्वनी. सो काही कनेक्शन जे आहे ते तुमच्या पास्ट लाईफचे आहे असं येथे इंडिकेट होत आहे. तुमच्या अराउंड खूप जास्त सर्कल ऑफ ड्रामा आहे, खूप ड्रामाटिक लोक तुमच्या अराउंड आहेत असं येथे दिसून येत आहे. खूप ड्रॅमॅटिक म्हणजे नाटक करणारे, ड्रामा करणारे लोक तुमच्या आजूबाजूला कार्यक्षेत्रामध्ये आहेत असं येथे दिसून येत आहे. फॅमिलीमध्ये आहेत असं येथे दिसून येत आहे. युअर सोशल सर्कल इज फुल ऑफ ड्रॅमॅटिक चेंजेस, ड्रॅस्टिक चेंजेस काही होणार आहेत. सो आपण घेऊया त्यावरती पण, परंतु आता सध्या तरी ह्या 2-3 दिवसाची ऊर्जा जी आहे, 2-3 दिवसामध्ये काही खूप जास्त मोठा ड्रामा क्रिएट झालेला येथे दिसून येत आहे. जेलसी इश्यू, नक्की जेलसी इश्यू आहे. तर हे सर्व काय जेलस भावना आहे तुमच्याविषयी, खूप जास्त जेलसी मीन्स जेलसी मे बी अफेक्टिंग युअर रिलेशनशिप असू शकतो. थर्ड पार्टी सिच्युएशन आहे ज्यांच्या बाबतीमध्ये, तेथे थर्ड पर्सन जो आहे खूप जास्त ज्वेलस आहे, त्यामुळे काही ना काहीतरी अफवा पसरवत आहे किंवा काही ना काहीतरी नकारात्मक ऊर्जा तुमच्याविषयी पसरवत आहे असं येथे दिसून येत आहे. किंवा भावकीमध्ये नातेसंबंधामध्ये सासरी असू शकतं, सासरी. सो येथे कोणी घरातीलच व्यक्ती जे आहे खूप जास्त ज्वेलस आहे आणि त्यामुळे ज्वेलस मीन्स द्वेष करणारी आहे, त्यामुळे तुमच्याविषयी काही ना काहीतरी नकारात्मक ऊर्जा पसरवताना येथे इंडिकेट झालेली आहे. तर काय आहे हे सर्व? तर येथे दिसून येत आहे अनस्पोकन डिझायर्स आहे, तुमच्याकडून अपेक्षा आहेत त्यांना, खूप जास्त पैशाची अपेक्षा आहे असू शकतं. तुमच्याकडे धनधान्य खूप आहे, पैसा आहे खूप जास्त, तुम्ही वेल सेटल आहात किंवा धनाचा मार्ग तुमच्याकडे खूप जास्त आहे, मल्टिपल सोर्सेस आहे तुमच्याकडं, अजून जास्त खूप जास्त पर्याय आहे, तुम्ही तिकडून पैसे कमवता. तर त्यामुळे तुमच्या धनावरती नजर आहे, तुमच्या पैशावरती नजर आहे. आणि या गोष्टी मग बोलायच्या कशा? मग जर समजा एखाद्याचं म्हणतात ना आजकाल भांडत नाही कोणी डायरेक्ट तोंडावरती, डायरेक्ट काहीतरी ब्लॅक मॅजिक वगैरे करतात किंवा या व्यक्तीचं नुकसान कसं होईल, त्याला आयुष्यातूनच पूर्णपणे कसं उठवता येईल, असेही काही पर्याय लोक निवडताना इथे दिसून येत आहेत. सो इट्स अ व्हेरी हाय लेवल प्रक्रिया असतात ह्या, म्हणजे आपल्याला कळतही नाही हे जे लोक करतात तर कधी करतात. तर या बाबतीमध्ये नेहमी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे, नेहमी आपल्याकडे प्रोटेक्शन, सुरक्षा कवच असणं गरजेचं आहे. तर असू शकतं तुमच्या धनावरती त्यांची नजर आहे. सो ह्या रीडिंग थ्रू तुम्हाला सतर्क केलं जात आहे. इट्स ऑल अबाउट अलर्ट व्हिडिओ. इनर सर्कलमधीलच आहेत ते लोक, तर ही लोक कोण वेगळी नाही आहेत, तर तुमच्या इनर सर्कलमधील आहेत, तुमच्या फॅमिलीमधील आहे, तुमच्या कार्यक्षेत्रामधील आहे, तुमच्या घरातील आहेत. सो तर काही लोक जे आहेत खूप ज्वेलस आहेत, परंतु असं ऍक्ट करत आहे तुमच्या पुढे की एव्हरीथिंग इज फाईन, सगळं काही जे आहे ते ठीक आहे. सो असेही काही लोक आहेत. नाही, फिमेल एनर्जी खूप जास्त इंडिकेट होत आहे, मेल एनर्जी सुद्धा इथे इंडिकेट होत आहे की कीपिंग अप अपीअरन्सेस अँड ऍक्टिंग लाईक एव्हरीथिंग इज फाईन. तर दाखवतात काही चेहऱ्यावरती बाबा रे सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, आनंददायी आहे, परंतु ऍक्च्युली आगडोम जो उठलेला आहे आतून तो तो काही दिसल्याशिवाय राहत नाही चेहऱ्यावरून, डोळ्यामधून. सो नेहमी डोळ्यांकडे लक्ष ठेवा.
तर असे काही लोक तुमच्या अराउंड आहेत. तर हे सर्व ऊर्जा आहे तुमच्या आजूबाजूला. असू शकतं दोन्ही बाजूनी ते वागतात, ते कधी चांगलं कधी वाईट कधी असं. सो कन्फ्युजिंग स्टेट आहे. ड्रामा खूप जास्त आहे, मात्र नौटंकी म्हणू आपण एक प्रकारे, फॅमिली नौटंकी असू शकते. लेट्स सी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पाहूया आपल्याला कोणाची ऊर्जा मिळते, काय गाईड करतात. ओके ओके. ओम नमः शिवाय. डिवाइन हे सर्व का होता है, प्लीज गाइड मी. सोल्यूशन द्या डिवाइन, प्लीज सोल्यूशन गिव मी. ओके. कॉम्प्रोमाइज, फ्लोइंग विथ द फ्लो. ओके. वन मोर कार्ड प्लीज. ओके. ब्रेक थ्रू येत आहे लवकरच ब्रेक थ्रू येत आहे. खूप मोठा काहीतरी मोठा बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. ह्या सर्व ऊर्जेमध्ये काहीतरी चेंज होताना दिसून येत आहे. काही गोष्टी संपत आहेत आणि काही नवीन सुरू होत आहे. सो एंड होत आहे, डेथ होत आहे काही गोष्टींची. काही लोकांना स्वप्नही पडत आहे डेथचे. सो असू शकतं त्यांच्या जीवनामध्ये न्यू बिगिनिंग होत आहे, नवीन सुरुवात होत आहे. तर नक्कीच ब्रेक थ्रू, मोठा ब्रेक थ्रू येत आहे. इथे 11 नंबरचं कार्ड आहे. सो असू शकतं काही लोकांना 11 नंबर जास्त दिसत असेल. 11 11. सो इट्स इंडिकेटिंग अवेकनिंग साईन आहे. म्हणजे जागरूकता वाढत आहे तुमची, अवेअरनेसमध्ये तुम्ही येत आहात, जागरूकतेमध्ये तुम्ही येत आहात. सो काहींना 11 साईन दिसत आहे. ब्रेक थ्रू मोठा येत आहे करिअरच्या संदर्भामध्ये, रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये. शिवशक्तीची ऊर्जा आहे. शिवशक्ती तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे ॲक्च्युली ह्या सर्वमध्ये. जे काही ब्लॅक मॅजिक करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे, स्पेल वर्क्स केले जात आहे तुमचं नाव घेऊन फोटोवरती किंवा अशा काही करतात लोक ना तांत्रिक क्रिया. सो येथे दिसून येत आहे की बघा काहीतरी अशा गोष्टी घडतात आहे, परंतु त्या आपल्याला दिसत नाही. सो आपण विश्वास ठेवत नाही, परंतु त्या गोष्टी असतात. जे आपल्याला दिसत नाही म्हणजे ते घडतच नाही असं थोडीच आहे. आता काही जे आवाज आहेत ते काही प्राण्यांनाच ऐकू येतात, म्हणजे ते आवाज आहेत ना, परंतु तिथे. सो त्याला आपण अवश्राव्य ध्वनी, श्राव्यातीत ध्वनी म्हणतो. आपण शिकलोय ह्याच्यामध्ये विज्ञानामध्ये. ते आवाज आपल्याला नाही ऐकू येत, कारण की ते आपल्या डेसिबल ऐकण्याच्या क्षमतेच्या पुढे असतात किंवा ते खूप जास्त कमी लो डेसिबलचे असतात. सो येथे दिसून येत आहे काही जे गोष्टी घडत आहेत त्या तुम्हाला दिसत नाहीत, परंतु त्या पडद्याआड किंवा ओके सर्कल ऑफ ड्रामा, पडद्याआड कोणीतरी आहे जे ह्या गोष्टी करत आहे. पडद्याआड काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडत आहे. येथे ट्विन फ्लेमची एनर्जी आहे. शिवशक्ती ऊर्जेमध्ये जे कोणी आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये हायली इंडिकेटिंग हिअर की ह्या ऊर्जा घडत आहेत. सो शिवशक्ती तसेच जे कोणी आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत त्यांच्याही संदर्भामध्ये येथे गोष्टी घडत आहेत. तुमच्या पार्टनरच्या संदर्भामधील ऊर्जा आहेत. असू शकतं तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत सध्या जे कोणी तुमचे पार्टनर आहेत, जे कोणी ह्या ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत, कॉम्प्रोमाइज करत आहेत, कसं तरी आपलं ॲडजस्टमेंट करत आहे. तुम्हाला त्यांच्यासोबत राहायचं नाही आहे, परंतु येथे पर्याय नाही आहे काही गोष्टींसाठी. त्यामुळे तुम्ही येथे सध्या जे तुमचे कोणी स्पाऊस आहात जे आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कॉम्प्रोमाइज करत आहात, किंवा जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहेत ते सुद्धा येथे असू शकतं आध्यात्मिक जर्नीमध्ये, स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहेत, तर ते सुद्धा सध्याच्या स्थितीमध्ये कॉम्प्रोमाइजच करत आहेत, म्हणजे तडजोडीच करत आहेत. तर डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की लवकरच चेंज होणार आहे. तुमच्या पेशन्सला, तुमचे जे तुम्ही धीरोदात्तपणा दाखवलेला आहे आत्तापर्यंत जीवनामध्ये, तर यामध्ये नक्कीच ब्रेक थ्रू येणार आहे. ब्रेक थ्रूचं कार्ड बॉटमची एनर्जी आहे. यामध्ये नक्कीच ब्रेक थ्रू येताना आपल्याला दिसून येत आहे. बॉटमची म्हणजे शेवटची एनर्जी होती की ब्रेक थ्रू, मोठा बदल मोठा होत आहे. सो तुमचं जे काही पेशन्स आहे, असू शकतं कोणी प्रेग्नेंट आहे किंवा कोणी खूप दिवसापासून वाट पाहत आहे योग्य त्या गोष्टी घडण्याची, तर नक्कीच तुमच्या बाबतीमध्ये रिबर्थ होत आहे. काहींना डेथचं कार्ड दिसत आहे. काहींच्या बाबतीमध्ये डेथ म्हणजे काहींना स्वप्नामध्ये डेथ दिसत आहे, कोणाची तरी घरातल्या पर्सनची किंवा नातेवाईकांची किंवा स्वतःचीच. तर त्यांच्या बाबतीमध्ये येथे रिबर्थ होत आहे, नवीन जन्म होत आहे. नवीन जन्म म्हणजे नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहे. हे मागचं जे काय आहे ते निघून जाणार आहे. कारण की असू शकतं तुम्ही खूप जास्त येथे शक्यता आहे, पॉसिबिलिटीज आहेत की तुम्ही इतक्या दिवस खूप जास्त लोकांचा विचार केलेला आहे. तर आता इथून पुढे ही जी काही अटॅचमेंट आहे लोकांशी, घरातल्यांशी किंवा
नातेवाईकांशी ही जी काही अटॅचमेंट म्हणजे एक जुडाव, तुम्ही आत्मिक जुडाव किंवा एक नसतो की लगाव असतो आपल्याला, एखादं पिल्लू पाळलं तरी मांजरीचं म्हणा कुत्र्याचं आपल्याला त्याच्यासोबत लगाव लागतो, म्हणजे त्याच्याबरोबर आपला लळा लागतो, तसं तुम्हाला त्या व्यक्तींचा माणसांचा एक प्रकारे अटॅचमेंट आहे, ते तुमच्या घरातील आहेत. सो आता इथून पुढे मात्र येथे दिसून येत आहे, तुम्हाला हे कळेल की ह्या जगामध्ये हे सर्व मोहमाया आहे. अटॅचमेंट म्हणजे काय, मोहच आहे ना त्या व्यक्तींचा, त्या लोकांचा, की कोणीतरी आपल्याला असं पाहिजे की त्याच्यामध्ये आपण आनंद शोधतोय. तर इथे डिवाइन तुम्हाला काय सांगत आहे, मग इथे शिवशक्तीची ऊर्जा काय आहे, तुमचा आनंद जो आहे तो तुमच्यामध्येच आहे, तुम्हाला बाहेर शोधण्याची गरज नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी ह्या व्यक्तीसोबत बोललो, ह्याच्यासोबत फ्रेंडशिप केली किंवा ह्या नातेवाईकाकडे गेलो किंवा ह्याच्यासोबत जाऊन थोडंसं त्याला दिलं किंवा त्याचे शेअरिंग केलं काही, तर त्या व्यक्तीला आपल्याविषयी काहीतरी चांगलं वाटेल, तर नाही, ती व्यक्ती तुमचा फायद्यापुरता विचार करत आहे, ती फक्त तुमचं ऐकून घेत आहे. त्यालाही माहिती ह्या व्यक्तीला आपल्याशिवाय कोणी पर्याय नाही, ह्या व्यक्तीला आपल्याला बोलल्याशिवाय होतच नाही. तर येथे तुम्हाला डिव्हाइन शिवशक्ती गाईड करत आहे की तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या एकत्रित करा, म्हणजे शिवशक्तीमध्ये या. ह्या तुमच्यातली फेमिनाईन ऊर्जा जर खूप जास्त वाढली असेल तर तुम्हाला त्या ऊर्जा ज्या आहेत त्या बॅलन्स करण्याची गरज आहे. दोन्ही ऊर्जा, फेमिनाईन अँड मस्कुलाईन, कोणतीही ऊर्जा जर एक्सेसमध्ये वाढली तरी सुद्धा जीवनामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. खूप जास्त मस्कुलाईन एनर्जीमध्ये जाऊनही जमणार नाही आणि खूप जास्त फेमिनाईन ऊर्जेमध्ये जाऊनही जमणार नाही. तर येथे तुम्हाला जीवनाचा समतोल साधायचा आहे. तर काही ज्या भावनात्मक गोष्टी आहेत त्यांच्याकडे थोडंसं तुम्ही तार्किक विचार करून पहा, आणि ज्या गोष्टी तार्किकतेने घडत आहेत खूप जास्त, तेथे थोडा इमोशनचा वापर करा. तर दोन्ही गोष्टी जेव्हा बॅलन्समध्ये येतील त्यावेळेस तुमच्यातील शिवशक्ती ऊर्जा जी आहे ती इंटिग्रेशन म्हणजे एकत्रित येतील. सो पॉसिबिलिटीज आहेत यामध्ये की तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या एकत्रित झालेल्या आहेत किंवा भविष्यामध्ये येण्याची शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे. कुंडलिनी ऊर्जा काही लोकांची जागृत होण्याची सध्याच्या परिस्थितीमध्ये शक्यता खूप जास्त आहे. सो येथे 7 नंबरचं कार्ड आहे, हे मी 17 नंबरचं कार्ड आहे, सॉरी 16 नंबरचं कार्ड आहे, तो हे दोन्ही काय होतात 7 नंबर होतो. तर येथे स्पिरिच्युअल ऊर्जा ज्या आहे त्यामध्ये तुम्ही बॅलन्स साधताना दिसून येत आहात. चंद्र आणि सूर्य, सूर्य काय आहे तर तो आपली कार्यक्षमता आहे, चंद्र काय आहे आपल्या भावना दर्शवितो. तर येथे ह्या दोन्हीमध्ये जेव्हा तुम्ही बॅलन्स साधणार त्यावेळेस तुमचं कमळ जे आहे डोक्याचं म्हणजे ज्ञानाचं कमळ ते येथे फुलणार आहेत आणि ऊर्जा ज्या आहेत त्या तुमच्या ब्रह्मांडीय ऊर्जांना तुम्ही कॅप्चर करणार आहात, तुम्ही स्वीकारताना येथे दिसून येत आहे. तर नक्कीच ह्या ऊर्जा तुमच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे. कुंडलिनी ऊर्जा जी आहे राईज अप होत आहे आणि तुम्ही तिकडे जाताना आपल्याला येथे दिसून येत आहात. खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस, ज्या गोष्टींची तुम्ही वाट पाहिलेली आहे, पेशन्स ठेवलेला आहे, तर त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नक्की येणार आहे. चांगले बदल, रिबर्थ होताना येथे दिसून येत आहे. तर कुंडलिनी अवस्था जी आहे, ज्यांची जागरूकता सुरू आहे सध्या, असेन्शन सुरू आहे, जे लोक मेडिटेशन ध्यानधारणा करत आहेत ते आता आपल्याला येथे दिसून येत आहे शून्यापर्यंत पोहोचत आहे. शून्य मी समाधी अवस्थेपर्यंत पोहोचताना येथे दिसून येत आहे. त्यावेळेस कळेल की मोहमाया अटॅचमेंट किती ठेवायची आणि डिवाइनशी किती कनेक्टेड राहायचं, तर ह्या गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये कळतील. बऱ्याच भावना ज्या आहेत त्या तुम्ही सप्रेस केलेल्या येथे आहेत, तर त्या भावनांना शेअर करा, काही जर्नलिंग करा. जर्नलिंग, वही घ्या, एखादी डायरी घ्या, त्यामध्ये तुमच्या भावना नमूद करा, तुमचे जे काही मनामध्ये विचार आहेत ते नमूद करा. माता महालक्ष्मीला जे कोणी कोल्हापूर साईडचे आहे मे बी त्यांची एनर्जी येथे खूप जास्त इंडिकेट होत आहे. शिवशक्तीची ऊर्जा येथे आहे, तर ही ऊर्जा जी आहे कोल्हापूरच्या संदर्भामध्ये आहे, जेथे माता महालक्ष्मीचं शक्तिपीठ आहे. तर एक मोठं शक्तिपीठ आहे 3.5 शक्तिपीठातलं. तर त्यांचं तुम्ही शुक्रवारी जाऊन जे काय आहे ते तुम्हाला तेथे सेवा करण्याची गरज आहे. महालक्ष्मी अष्टक म्हणण्याची गरज आहे. या सध्याच्या ऊर्जामध्ये नेगेटिव्ह ऊर्जांचा जो काही प्रभाव आहे तर तो दूर होण्यासाठी माता महालक्ष्मी सुद्धा येथे तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. एक चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रोटेक्शन मिळत आहे. हनुमान बाबांचं त्याचबरोबर आपल्याला येथे दिसून येत आहे. तर माता महालक्ष्मीचं तुम्हाला येथे सेवा करण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे. लवकरच धनप्राप्ती सुद्धा होण्याची शक्यता आहे. पैसा तुमच्याकडे येणार आहे. ज्या पैशांची विवंचना सध्या आहे तर येथे दिसून येत आहे. पैसा आफ्टर येथे दिसून येत आहे. मे बी काही दिवसामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. तर ट्रॅव्हलिंग होऊ शकते, कुठेतरी प्रवास होऊ शकतो एवढ्या 8 दिवसामध्ये. तर ऊर्जा आहे ट्रॅव्हलिंगची, प्रवासाची, जर्नीची तुमची ऊर्जा येथे आहे. तर कम्प्लिशनची ही ऊर्जा आहे. ओके, 4 नंबर तुम्हाला खूप जास्त दिसत असेल, 144 किंवा 369, 1111 यासारखे नंबर्स तुम्हाला दिसत असतील तर नक्कीच
कम्प्लिशनची ऊर्जा आहे जर्नीमध्ये. ट्विन फ्लेम जर्नीमध्ये कम्प्लिशनची ऊर्जा आहे, रियुनियन होण्याचे चान्सेस आहेत. सो रियुनियनची ऊर्जा सध्या खूप जास्त आहे. तर मे बी सोल मर्जिंग होऊ शकते, इनर युनियन होऊ शकतं, डिवाइनशी युनियन होऊ शकतं किंवा पार्टनरशी युनियन होण्याची सुद्धा चान्सेस येथे आहे. रियुनियनची शक्यता येथे आहे. सो डोंट फील गिल्टी. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचंच काहीतरी चुकलंय किंवा तुम्हालाच असं वाटत असेल की माझं काहीतरी चुकलंय किंवा मी जे काही करते ते चूक आहे का, किंवा अशा काही ज्या नेगेटिव्ह ऊर्जांनी तुमच्यावरती अटॅक केला होता एवढ्या 2-3 दिवसामध्ये, तर ती एनर्जीचा प्रभाव दूर निघून जाऊन एक ब्रेक थ्रू तुमच्या जीवनामध्ये येत आहे. पॉझिटिव्ह तुमच्या जीवनामध्ये ॲस्पेक्टनी बदल होताना आपल्याला इथे दिसून येत आहे. तर ह्या सर्व ऊर्जांना तुम्हाला स्वीकारायचं आहे. हनुमान बाबा, साक्षात हनुमान बाबा शिवशक्ती तुम्हाला ह्या रिडिंगद्वारे इथे प्रोटेक्ट करत आहे. 2-3 दिवसापूर्वी असं काहीतरी घडलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये ज्याचा प्रभाव आपल्याला इथे दिसून आलेला आहे. तर नक्कीच हे तुमच्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या धनावरती डोळा आहे किंवा तुमच्या धनच नाही म्हणता येणार, जे ओव्हरऑल तुमचं प्रतिष्ठित जीवन आहे किंवा एक तुमच्याकडे ज्ञानाचा संग्रह आहे किंवा काहीतरी जे आहे ते तुमच्याकडे मौल्यवान आहे त्यावरती कोणाची तरी नजर आहे. ते तुमचं ज्ञान असू शकतं, तुमची प्रतिष्ठा असू शकते, तुमचं व्हॅल्यू असू शकतं, जे अट्रॅक्शन असू शकतं, तुमच्यामध्ये असणारे सर्व गुणसंपन्नता सुद्धा असू शकते. त्यावरती सुद्धा आपल्याला इथे काही गोष्टींचा, काही नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव दिसून आलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. तुमचा औरा जो काय आहे प्रोटेक्ट करा. बाहेर जाताना सुद्धा प्रोटेक्ट करा. घरात कुणाला येऊ देऊ नका किंवा जे कोणी लोक येत असतील तर नंतर तुमच्या एनर्जी ज्या आहेत त्या क्लीन्स करा. सो ह्या सर्व तुम्हाला सतर्कतेचे हे संदेश होते. तुमच्या जीवनामध्ये नक्की पॉझिटिव्ह बदल घडणार आहे. तर नक्कीच तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने जय शिवशक्ती म्हणून कमेंट करा किंवा जय हनुमान बाबा म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. ही पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये स्वीकारण्यासाठी तुम्हाला लाईक, शेअर, कमेंट नक्की करायचं आहे, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये ह्या ऊर्जा ज्या आहेत त्या अवतरित होतील, स्वीकारायच्या आहेत. सो काही लोक छुप्या पद्धतीने तुमच्यावरती डोळा ठेवून आहेत. तर नक्की CCTV जशा असतात ना अराउंड, तशा प्रकारची ऊर्जा इथे आहेत. सो टेक केअर आणि पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, तुमच्या ऊर्जांना प्रोटेक्ट करा, तुमचा ओरा जो आहे प्रोटेक्ट करा. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. ज्यांना पर्सनल रीडिंग, काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. जय शिवशक्ती.